नमस्कार. मी आनंदवन या गावचा सरपंच. 40 वर्षापूर्वी मला महारोगाने ग्रासले. बायको मुलांनी हिणवलं, समाजाने वाईट टाकलं, नोकरी गेली. बाबांना मी भेटलो. आज मी आनंदवनात सन्मानाने व्यवस्थित जीवन जगत आहो. जर बाबांना मी 40 वर्षापूर्वी भेटलो नसतो तर रस्त्यावर भीक मागत फिरलो असतो आणि तिरस्कृत जीवन जगलो असतो. मला पूर्वजन्मीच्या पापामुळे शापित म्हणून हिणवलं जायचं. माझ्या मुलांनी मला घराबाहेर काढलं. माझ्या नातवांना हातातून काढून घ्यायचं. त्यावेळी मला लहानच असताना माझ्या आई वडिलांनी मला कचरा कुंडीत नेऊन टाकले होते. नंतर मला बाबांनी इथे उचलून आणले. मला दिसायला कमी लागलं. 1 वर्षाचा असताना मला पोलिओ या बिमारीने ग्रासला आणि तेव्हापासूनच मला चालता भांडे यायचं. सुद्धा घासू द्यायचे नाहीत. पाण्याला बोट सुद्धा लावू माझ्या द्यायचे. समाजातले लोक मला हिणवत होते आणि माझ्याशी कोणी बोलायला तयार. माझी सवली पाहून लोक घाबरत होते. मी मरणाची वाट बघत होतो. माझ्या जीवनाला काहीच अर्थ उरले नव्हते. अशा हताश आणि क्लेशदायी जीवनापेक्षा मरण बरं, पण तेही येत नाही. अशा उद्ध्वस्त मनांचे, तिरस्कृत, कुष्ठरोगी, अपंग, अंध, अनाथ, परित्यक्ता आणि वृद्ध माणसांचा हा विदारक भूतकाळ. पण आज आनंदवनात त्यांचं वर्तमान बदललंय. त्यांना इथं गवसलाय जगण्याचा मूलमंत्र, स्वप्न बघण्याचा, झपाटून श्रमानं ती पूर्ण करण्याचा आणि सतत आनंदाचा आवार वाढवण्याचा. होय, आनंदवन म्हणजे वंचितांना चैतन्य देणारं हक्काचं घर. इथलं आकाश मोकळं आहे कष्ट करून भरारी घेण्यासाठी. मायेनं सामावून घेणारी काळी आई आयुष्याचं हिरवं सोनं करण्यासाठी. इथल्या जगाला प्रदीप्त करणारा आणि असंख्य मनांना ऊर्जा देणारा सूर्य बाबा आमटे. मुरलीधर देविदास आमटे. एका धनाढ्य घरात जन्म, व्यवसायानं वकील, सुसंस्कृत आणि कर्तव्यनिष्ठ साधनाताईंशी विवाह, लहानपणापासूनच प्रखर आणि प्रगाढ सामाजिक जाणीव, भूकंप असो वा दुष्काळ धावून मदतीला जाणारा झपाटलेला स्वयंसेवक, रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य, आचार्य विनोबा भाव्यांची प्रेरणा, साने गुरुजींचा प्रखर समाज सुधारणावाद आणि गांधीजींच्या आदर्शानं प्रेरित अखंड सेवाव्रत धारण केलेले तत्वज्ञ तपस्वी आजचे बाबा आमटे. एक पावसाळी संध्याकाळ. दिवसभराचं काम आटपून बाबा घरी निघाले होते. वाटेत त्यांना अचानक एक लखतर हलताना दिसलं. उत्सुकतेवश ते जवळ गेले. लखतर बाजूला केलं आणि भीतीनं स्तब्ध झाले. एक हळा मांसाचा गोळा, चेहऱ्यावर नाकाच्या जागी केवळ 2 छिद्र, झडलेली बोटं आणि खोटे. तो एक कुष्ठरोगी होता. त्याला बघून बाबा घाबरले, भीतीनं घराकडे पळत सुटले. मात्र अंतर्मनातील विचारांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्या गोळ्याला तुळशीरामला मदत करायला ते परतले. पावसापासून बचाव करून अन्न दिलं. 3 दिवसांनी तुळशीरामनं समाधानानं प्राण सोडले. स्वतःला निर्भय निडर समजणारे बाबा तुळशीरामचं जिवंत कलेवर पाहून दुर्दम्य भीतीशी परिचित झाले. या अपघातानं त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं. पुढील 6 महिने सतत एक आंतरिक द्वंद्व. शेवटी निष्कर्ष होता, जिथे भीती आहे तिथे प्रीती नाही, जिथे प्रीती नाही तिथे परमेश्वर नाही. गांधीजींनी त्यांना दिलेल्या अभय साधक या उपाधीला तडा जाणं त्यांना मान्य नव्हतं. बाबा म्हणतात, माझ्या व जनतेच्या मनातील महारोगाबद्दलची भीती समूळ नष्ट करण्यासाठी या कार्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं. एक अव्याहत प्रवास सुरू झाला आणि इथंच आनंदवनाचं बी रुजलं. ध्येय निश्चिती झाल्यावर पुढचं पाऊल म्हणजे कुष्ठरोगाबद्दल अफाट वाचन, मनन. बाबांनी कलकत्त्याला जाऊन 6 महिन्यांचं रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण घेतलं.
आणि सेवा सुरू केली. वरोऱ्याच्या आसपासच्या गावातील कुष्ठरोग्यांना डायमेनो डायफेनिल सल्फोन, थोडक्यात DDS या उत्तम औषधाच्या मदतीनं बरं करण्याचा त्यांनी चंग बांधला. 1949 मध्ये बाबांनी महारोगी सेवा समिती संस्था रजिस्टर केली आणि 11 साप्ताहिक दवाखाने, 4000 रुग्ण या स्वरूपात कार्य सुरू झालं. 1951 मध्ये सरकारकडून लेप्रोसेरियमसाठी 50 एकर पाणथळ दलदलीची जमीन त्यांना मिळाली. आमटे कुटुंबीय 6 कुष्ठरोग्यांच्या चमूसह इथं दाखल झाले. ते खिशात 14 रुपये आणि दुर्दम्य आशावाद घेऊन. निबिड जंगल, विषम हवामान, खडकाळ माळरान यावर 3 वर्षांच्या कठोर श्रमानं आनंदवन फुललं. 1951 मध्ये स्थापित झालेल्या आनंदवन हॉस्पिटलमध्ये ब्लॉक्स, ड्रेसिंग रूम्स, पेशंट वॉर्ड्स, दवाखाने, डायनिंग हॉल्स आहेत. सध्या 650 रुग्ण इथं राहतात. या हॉस्पिटलचे कंपाऊंडर, नर्सेस आणि वॉर्ड बॉयज हा स्टाफ म्हणजे इथलेच बरे झालेले कुष्ठरोगी आहेत. इथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. इथं दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजता होते. ड्रेसिंगची वेळही सकाळी 7च्या आधी, म्हणजे माशा कीटकांचं साम्राज्य सुरू होण्याआधी असते. संपूर्ण आनंदवनाच्या परिसरात इजा पोचवणाऱ्या अणकुचीदार वस्तू आढळत नाहीत. गेल्या 50 वर्षात किमान 60,000 कुष्ठरुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. वैद्यकीय सेवा पुरवल्यानंतर कुष्ठरोग्यांचा दुसरा प्रश्न होता निवारा. या प्रश्नातून कुष्ठरुग्णांच्या निवासी पुनर्वसनासाठी अस्तित्वात आलं सुखसदन. सुखसदन हे पहिलं कम्यून. कम्यून म्हणजे सामूहिक वसाहत. 2 विवाहित जोडपी एका वृद्ध जोडप्याला दत्तक घेतात. घरांची संरचनाही त्याला अनुरूप. आजूबाजूची घरं जोडप्यांची, तर मधलं घर वृद्धांसाठी असतं. पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धत इथे यशस्वीपणे जपली गेलीय. माणूस बोटांशिवाय जगू शकतो, पण स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही. स्वाभिमान जागृत होतो तो श्रम केल्यानं. आनंदवनातील रुग्णांना स्वावलंबनासाठीचं पहिलं धडाडीचं पाऊल म्हणजे कृषी, फळफूल, शेती आणि दुग्धोत्पादन हे प्रकल्प. थोड्याच कालावधीत या जिल्ह्यातील एकंदर उत्पादनाच्या 5 पट एवढं उत्पन्न इथल्या खडकाळ जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुपीक माती पसरवून कसदार बनवून घेतलं. धान्य, फळं, भाज्या इत्यादींच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून नवीन येणाऱ्या कुष्ठरुग्णांच्या गरजा भागवल्या जातात. एकूण जमिनीत वनीकरण, चारा कुरणे, फुलशेती आणि फळबाग असे विभाग करून उत्पन्न घेतलं जातं. फळबागा विशेषत्वानं केळी, पेरू, चिक्कू, संत्र्याच्या बागा आहेत. आनंदवन डेअरी फार्म मध्ये वर्षाला 50,000 लिटर दूध उत्पादन होतं. श्रमावर भक्ती करणाऱ्या आणि श्रमापासून शक्ती मिळवणाऱ्या ह्या हातांना संधी मिळाली संधी निकेतन मध्ये आणि औद्योगिक वसाहतींचा विस्तार झाला. विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन दर्जेदार उत्पादनासाठी सतत कार्यरत असामान्य कामगारांचे हे हात आहेत. संधी निकेतन हे शारीरिक अपंगत्व असणाऱ्यांसाठीचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणाअंतर्गत होणाऱ्या कामाचा मोबदला दिला जातो. इथल्या महिला कुशल कामगारांप्रमाणेच यार्नवरील सुताचा ताण व्यवस्थित राखत स्वतःच्या संवेदन शून्य बोटांना इजा होऊ न देता हातमागावर सूत कातणं आणि गुंडाळण्याचं काम करतात. हँडलूमवरील आकर्षक रंगसंगतीच्या चादरी, पंचे, पॉवरलूमवर दवाखान्यासाठी लागणारे गॉजेस, बँडेजेस बनवली जातात. उर्वरित कापड विकलं जातं. वेगवेगळ्या आकार आणि मापाच्या आणि सुंदर रंगसंगतीच्या सतरंज्या आणि कार्पेट सुद्धा बनवली जातात. शिवण विभागात संपूर्ण आनंदवनातील लोकांचे कपडे शिवले जातात. प्रकल्पावर लागणाऱ्या 3 चाकी सायकलींची निर्मिती सुद्धा इथंच बऱ्या झालेल्या रुग्णांकडून केली जाते. उत्कृष्ट दर्जा असणाऱ्या या ट्रायसिकल्सना अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. इथल्या कलाकुसरीच्या सुंदर वस्तू बघून आश्चर्यचकित व्हायला होतं. यांचं अंतरंग जाणून बाबांनी यांना हात दिला नसता
तर त्यांच्यातील कौशल्य आणि कल्पकतेला जग नक्कीच मुकलं असतं. कौशल्याचीच आणखी एक बाजू म्हणजे कचऱ्यातून कलेअंतर्गत केळीचं सुपट, भाताची तणीस, प्लास्टिक वेस्टर्न यांचा वापर करून तयार केलेली ही शुभेच्छा पत्र मन मोहून घेतात. बाजारात यांना भरपूर मागणी आहे. वैशिष्ट्यांचं माहेरघर असलेल्या या आनंदवनात पादत्राणांची निर्मिती ही वैशिष्ट्यपूर्णच. रोग्यांसाठी म्हणून खिळे किंवा अणकुचीदार वस्तूंचा वापर न करता बनवलेली ही पादत्राणं निराळी तर आहेतच, शिवाय आधारासाठी असलेले पट्टे विशिष्ट रचनेचे आहेत. आकर्षक आकाराची सामान्यांची ही पादत्राणं बनवून विकली जातात. या ऑफसेट प्रिंटिंग प्रेसमध्ये महारोगी सेवा समितीनं चालवलेल्या शाळा कॉलेजसाठी वह्या आणि इतर स्टेशनरी बनवली जाते. शिवाय बाहेरची प्रिंटिंगची कामंही केली जातात. मेटल फर्निचर वर्कशॉपमध्ये लोखंडी कॉट्स, डेस्क्स, खुर्च्या, बेंचेस, कोठ्या, चाळण्या इत्यादींचं उत्पादन केलं जातं. पत्रे जुळणीसाठीचं वेल्डिंग युनिटही इथं आहे. सुतारकामात लाकडी फर्निचर आणि इतर कामं केली जातात. प्रकल्पावरील सर्व विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि व्यवस्थापन इलेक्ट्रिकल वर्कशॉप मधून केलं जातं. वाहन दुरुस्ती विभागात सायकल पासून ते ट्रक पर्यंत सर्व वाहनांची दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचं काम केलं जातं. बाबा म्हणतात, तरुण त्यालाच म्हणता येईल जो यशासाठी आणि अपयशातून बाहेर पडण्यासाठी कष्टानं मार्गक्रमण करतो. शैक्षणिक जीवनात अपयशी ठरलेल्या हताश युवक वर्गासाठी महारोगी सेवा समितीनं 1995 साली युवाग्राम प्रकल्प सुरू केला. युवकांना उभारी मिळावी, स्वयंरोजगार मिळावा यासाठी 6 महिन्यांचं छात्रवृत्तीसह प्रशिक्षण दिलं जातं. इथल्या प्रशिक्षणात डेझर्ट कूलर्सची जुळवणी, ऑफसेट प्रिंटिंग, मोटर रिवाइंडिंग, निऑन साइन इत्यादींचा समावेश आहे. युवतींना रेक्झिन, लेदर बॅग्स आणि कपडे शिवायचं प्रशिक्षण दिलं जातं. मेटल फर्निचर वर्कशॉपमध्ये लोखंडी रॅक, कपाट, पट्ट्या इत्यादी तयार केले जातात. युवाग्राम प्रकल्प ही संजीवनी युवकांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी आशा आणि दिशा दाखवते. महारोगी सेवा समितीनं समाजाला योगदानाची सुरुवात विद्यादानापासून केली. 1964 ला आनंद निकेतन हे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज सुरू झालं. नागपूर विद्यापीठाशी संलग्न या महाविद्यालयात 84 शिक्षक आणि कर्मचारी आहेत. इथं 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या गरजा पुरवल्या जात आहेत. आनंद निकेतनला नॅक कमिटीनं B++ हा दर्जा दिलाय. 1965 ला आनंद निकेतन ॲग्रिकल्चर कॉलेज स्थापन झालं. हे कॉलेज पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्न आहे. इथे 51 शिक्षक आणि कर्मचारी असून 415 विद्यार्थी लाभ घेत आहेत. 1966 साली आनंद अंध विद्यालय स्थापन झालं. ही शाळा सरकार मान्यता प्राप्त असून मुलं आणि मुली शिक्षणाबरोबरच वसतिगृह सुविधांचा लाभ घेत आहेत. इथं 75 मुलांचं अनुदान असून आज 107 विद्यार्थी विद्यार्जन करत आहेत. 1983 ला स्थापन झालेलं मूकबधिर विद्यालय हे देखील सरकार मान्यता प्राप्त आहे. 75 मुलांचं अनुदान असलेल्या या विद्यालयात 116 विद्यार्थी गुण्यागोविंदानं सुविधांचा लाभ घेत आहेत. शिर्डी साईबाबा हॉस्पिटल इथं अपंग, वृद्ध आणि इतर सुदृढ गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. तसंच हृदयविकार तपासणी, नेत्र तपासणी आणि सुमारे 1,500 मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या जातात. हायड्रोसिल कॅम्प्स, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशी वेगवेगळी मोफत शिबिरं वर्षभर घेतली जातात. मायेला पारखे झालेल्या निराधार, अनाथ आणि कुष्ठरुग्णांच्या बालकांसाठी गोकुळ म्हणजे मायेची पाखर. या निरागस बालकांवर वात्सल्यपूर्ण वातावरणात संस्कार घडवले जातात. त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचं पुनर्वसन केलं जातं. विवाह ही माणसाची मानसिक आणि भावनिक गरज आहे. अपंगत्व जाणून पूरक जोडीदार निवडून आंतर अपंगत्व विवाह इथली प्रथा झाली आहे. विवाहानंतर त्यांच्या संसार आणि निवासाची सोयही आनंदवनातच केली जाते. कुष्ठरोगमुक्त झालेल्या वृद्धांसाठी स्नेह सावली हा वृद्धाश्रम. तर बाबांच्या कार्यातून प्रेरित होऊन जे ज्येष्ठ नागरिक आनंदवनात राहून कार्य करतात त्यांच्यासाठी उत्तरायण या वृद्धाश्रमाची स्थापना झाली.
भविष्याच्या क्षितिजावर प्रयोगशील साहसी युवकांच्या प्रामाणिक कष्टांची आस धरून सुजलाम सुफलाम मंगलदायिनी धरती मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी बाबांनी श्रमिक विद्यापीठाची कल्पना जगापुढे आणली. युवा पिढीला श्रमाचं महत्व पटवून देण्यासाठी 1967 पासून श्रम संस्कार छावणी सुरू झाली. यात वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा आणि तज्ञांचं मार्गदर्शन युवकांना केलं जातं. हा सोमनाथ प्रकल्प 1250 एकर जागेत पसरलाय. इथं एकूण बऱ्या झालेल्या 425 रुग्णांचं 5 कम्युन्स मध्ये पुनर्वसन केलं आहे. जमिनीची मशागत, लागवड इत्यादी कामं करून संपूर्ण महारोगी सेवा समिती परिवारासाठी 850 एकर शेतीत तांदूळ, सोयाबीन, मूग आणि गव्हाचं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेतलं जातं. महारोगी सेवा समितीचे येथील ग्रामीण भागातील सामाजिक योगदान म्हणजे इथं मोफत होणारे सर्जिकल कॅम्प्स होय. इथं वर्षभर विविध शिबिरं होतात. दुर्दम्य जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड या आदिवासींच्या आरोग्य आणि शिक्षण विषयक अज्ञानामुळे त्यांची होणारी दुर्दशा बघून त्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी हेमलकसा इथं 1973 मध्ये लोक बिरादरी हा प्रकल्प सुरू केला. 50 एकर भूमीत विस्तारलेल्या या प्रकल्पात प्रामुख्यानं हॉस्पिटल, आदिवासी मुलामुलींसाठी निवासी शाळा आणि वन्य प्राण्यांसाठी अनाथालय आहे. या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी बाबांनी त्यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ मंदाकिनी आमटे यांच्यावर सोपवली. श्री विलास मनोहर, श्री गोपाळ फडणीस इत्यादी अनेक सहकाऱ्यांची त्यांना साथ आहे. आज मानव समाज हळूहळू वंचित होत चालला आहे. कसदार मातीला, भूगर्भ जलाच्या साठ्याला, मान्सूनच्या पावसाला आणि अर्थातच अर्थपूर्ण शेतीला. याचं मूळ आहे निसर्गाशी अप्राकृतिक व्यवहार, पर्यावरणाशी माणसाची अविचारी वागणूक. विघटित न होणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या असुरानं जगासमोर यक्ष प्रश्न उभा केला. याच प्लास्टिक, रबर आणि इतर टाकाऊपासून टिकाऊच नाही तर बिकाऊ पण सिद्ध केलं गेलं आहे या आनंदवनात. इथं कापसासोबत पॉलिफिल वापरून उबदार गाद्या आणि उशा बनवल्या जातात. सिमेंट, वाळू, माती आणि प्लास्टिक मिश्रित न भासता बनवलेल्या या विटा आकारानं मोठ्या आणि भक्कम आहेत. अल्प दरात तयार होणाऱ्या या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे छतांचं घुमटाकार बांधकाम. टायर, प्लास्टिक आणि बांबूंचा वापर केलेल्या चेक डॅमची निर्मिती असाच एक यशस्वी प्रयोग. पाणी अडवा, पाणी जिरवा या तंत्रावर आधारित हे आनंदवनातले 14 तलाव आनंदवनाला सौंदर्यासोबत सामर्थ्यही देतात. आनंदवनाला भेट देणारे हे आकाशमार्गी परदेशी पाहुणे दरवर्षी निरनिराळे स्थलांतरित पक्षी इथं 15 दिवस वास्तव्यास येतात. अशा अनेक समर्थ तंत्र आणि युक्त्या विकसित करणारे डॉक्टर विकास आमटे हे बाबांचे ज्येष्ठ चिरंजीव. इथल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वरानंदवन वाद्यवृंदाची निर्मिती त्यांचाच एक सांघिक कलाविष्कार. एकेकाळचे आर्त स्वर आज जेव्हा सुरेल बनतात, एकेकाळी थरथरणारी बोट जेव्हा जादूनं फिरतात, हे अर्ध शरीर जेव्हा गातात तेव्हा रसिकांना डोलायला लावतात आणि त्यांच्या मनाचा ताबा घेऊन नाद ब्रह्माच्या जगातील सुरेल सफर घडवून आणतात. आनंदवन हा एक महारोगी सेवा समिती वरोरा या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्याची स्थापना 1949 साली बाबा आमटे आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून केलेली होती. विनोबाजींनी एक वाक्य इथे लिहिलं होतं की या ठिकाणी सेवेचे रामायण लिहिलं जाईल, कारण जगात सगळ्यात जास्त जनसंख्या कुष्ठरोग्यांची आपल्या देशामध्ये आहे. झाबुआ नावाचा मध्य भारतामध्ये माळव्यामध्ये एक जिल्हा आहे, जिथे गाववाले, पोलीस आणि नातेवाईक मिळून कुष्ठरोग्यांना जिवंत गाडतात किंवा जिवंत जाळतात.
गिनीज बुक मध्ये त्याचं नाव आहे मोस्ट मर्डरस डिस्ट्रिक्ट इन द वर्ल्ड म्हणून. आणि गुन्हा काही नाही, कोणालाही भिकारी व्हायचं नसतं, कोणालाही महारोगी व्हायचं नसतं. अशी माणसं देशोधडीला लागलेली. आई गरम पाणी करायचे, बाबा आमटे त्याची दाढी करून द्यायचे, त्याचे कपडे धुवायचे. त्या माणसाने जी कृतज्ञता व्यक्त केली त्याचं नाव आनंद मोहन. अनेक वेळा पु ल देशपांडे यायचे, तर पु ल देशपांडेने असं म्हटलं की सुंदर मी होणार सगळे म्हणतात, सुंदर मी करणार हा आनंद मोहनाचा स्थायी भाव आहे. ज्याचं सौंदर्य काही गुन्हा नसताना गेलेलं आहे, त्या माणसांनी या सौंदर्याची अभिव्यक्ती निर्माण केलेली आहे. त्यांना फेकू नका, त्यांना पुनर्स्थापित आपल्या समाजात होण्यास मदत करा. आनंदवनात आम्ही व्हिलेज रिसोर्स सेंटरची स्थापना केली आहे, ज्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी, आरोग्य आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे. ज्यायोगे तरुणांच्या पुढाकाराने आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांना एक नवीन दिशा मिळेल. विषण्ण माणूस आणि दुःखी मुलांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं मोल मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त आहे, हे सांगणाऱ्या बाबांना आजवर देश विदेशातील अनेक पुरस्कार मान सन्मान मिळालेले आहेत. बाबा आमटे आणि कुटुंबियांनी आजपर्यंतची सर्व बक्षिसांची एकूण 4 कोटीची रक्कम महारोगी सेवा समितीला दान केली आहे. आचार्य विनोबाजींच्या आशीर्वचन लाभलेल्या या भूमीला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने उल्लेख होतो दलाई लामा, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, कैलासवासी पु ल देशपांडे, श्री विवा शिरवाडकर, श्री यशवंतराव चव्हाण, काउंट आर्थर टर्नोवस्की, स्विस अँबॅसेडर डॉक्टर जे कुट्टाट आणि अनेक. आयुष्यात मिळालेल्या शापांचं रूपांतरण वरदानात कसं करायचं इतकंच नव्हे, तर ज्या समाजानं तिरस्कार केला त्यांनाच उदात्त मनानं मदत करून मानवतेचा संदेश देणारे, आनंदाचे आवार वाढवणारे, वंचितांना चैतन्य देणारे आनंदवन.